संसदेचं कामकाज सुरू असताना दोन युवकांनी बेकायदेशीररित्या प्रवेश केला आणि देशभरात मोठी खळबळ उडाली। संसदेच्या सुरक्षेवर आता अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही संसदेच्या सुरक्षेवर टीका केली आहे। लोकसभा अध्यक्ष आणि प्रशासनामध्ये समतोल नसल्यानं अशा घटना घडत असल्याचं ते म्हणाले। पार्लमेंटमधली सुरक्षा हे जुन्या काळी ज्यांच्या हातामध्ये होते त्यांना वॉच अँड वॉर्ड म्हटलं जात होतं। तोपर्यंत पार्लमेंटमध्ये कधीही अनुचित प्रकार घडला नाही अशी असणारी परिस्थिती आहे। पण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये वॉच अँड वॉर्डची परिस्थिती काढून जाऊन दिल्ली पोलीस त्या ठिकाणी असताना घुसवण्यात आलेलं आहे किंवा त्यांच्याकडे ती देण्यात आलेली आहे। आता पोलीस खातं कसं आहे हे आपल्याला माहिती आहे। चांगली माणसं आहेत, वाईट माणसं आहेत। वॉच अँड वॉर्डमध्ये जी आहेत ती सिलेक्टेड माणसं होती आणि त्याच्यामुळे सुरक्षा अधिक चांगली त्याच्यामध्ये राहिली। हे जे स्पीकर्स म्हणून जातात त्यांचा ॲडमिनिस्ट्रेशनशी संबंध फार कमी असतो किंवा ते डोकं लावत नाहीत आणि त्याच्यामुळे कुठली सुरक्षा कुठे वापरावी आणि कुठली सुरक्षा कुठे वापरू नये याचं ज्ञान नसताना ज्यावेळेस ती वापरल्या जाते त्यावेळेस असे परिस्थिती त्या ठिकाणी घडते। आणि म्हणून कुठल्या तरी सुरक्षितेच्या व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा त्या वस्तूची सुरक्षितता कोण करणार ह्याचं पहिल्यांदा आकलन असलं पाहिजे आणि नसेल तर त्या संदर्भातली जी तज्ज्ञ मंडळी आहेत त्या तज्ज्ञ मंडळीचा सल्ला घेऊन जर झालं तर अशा घटना त्या ठिकाणी होणार नाहीत। दुसरं मी असं म्हणेन की ह्या घटनेतून सगळं आलबेल आहे असं जे म्हटलं जात होतं त्याला छेद गेला आहे एवढं जनतेने घ्यावं एवढं म्हणणार आहे। पार्लमेंटची सुरक्षितता ही सर्वोच्च आहे, पण त्या दोन लोकांनी घुसखोरी केली आहे त्याचं म्हणणं सुद्धा समूह आपण आलं पाहिजे एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे।